हे बघा मित्रांनो, या पूर्ण पट्टीच्या पट्टी जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला पूर्ण गाडीचं नाक यांच्या दावणीमध्ये तुम्हाला बांधलं पाहायला भेटणार आहे. खाली तुम्ही काशी बघा एकदा आणि माप बघा, जबरदस्त डबल हड्डी माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फुल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काटेवाडी शेळ्या या पाहायला भेटणार आहे. विजूभाऊ वेळे यांच्या काटेवाडी शेळींच्या गाडीतून. आणि कस्टमर सगळं दाखवतो दुसऱ्यांदा आलेले. हे जे कस्टमर आहे तुम्हाला महिना झाला का यांना? हां झाला एक महिना झाला असेल बरोबर. ज्या शेळ्या तुम्ही घेऊन गेल्या अगोदर ते तुम्ही काय भावाने घेतल्या होत्या, आता त्या शेळ्या कसं काय आहेत? चांगला म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा आले ना. बघा मित्रांनो, जे कोणी एक एकदा घेऊन जातं का, ज्यांनी व्यवस्थित काळजी घेतली दुसऱ्यांदा नक्की येतात. आणि त्यासाठी क्वालिटी पण अशी द्यावी लागते जेणेकरून कस्टमर दुसऱ्यांदा पुन्हा आलं पाहिजे. आता तुम्ही कशी क्वालिटी घेतली? आता एकच नंबर घेतली ना. किती शेळ्या घेतल्या तुम्ही आता? या 15 शेळ्या घेतल्या बरोबर मित्रांनो. 15 शेळ्या घेतल्या आणि 15च्या 15 एकच नंबर क्वालिटीमध्ये. हां आता मला विजू क्वालिटी दाखवा तुम्ही मला. तुमचं गावाचं नाव सांगून द्या पहिले. बोरगाव तालुका जिल्हा जालना. चालतं हो. काय दाम नाही घेतला? 22,000 चालतं. सर आले होते ते, हा त्यांना सांगितलं त्या पहिले म्हणजे खाली कधी निघाली ना हा बकरी वापस जाण्याची नाही. हो फोन पेला पैसे मारून देईन मी. बरं बरं गाबांची गॅरंटी मी देतो. हो हो तर आता हे पण गॅरंटी घेतो मी. बरोबर बरोबर. आणि 15 दिवसाच्या आत देणार आहे बकऱ्या सगळ्या हे बघा साईड. हे बघा बघा मित्रांनो, काशी बघा दगड वगैरे सर्व पुढून दाखवलं मी त्यांना. बरोबर. इकडे बघतात. हे बघा काशी, क्या बात आहे. इकडे बघा. यो माल फक्त आपल्याकडेच भेटू शकतो. हो हो हे बघा. आता ही बघा भरपूर लागेली. हे बघा हे बघा हे बघा हो. अजून म्हणजे अजून तरलेली चांगल्या नाही ना, काय थोडं 1-1.5 घंटा चरले फक्त. अजून पोट चीप आहे त्यांच्यावर. लांब जायचे ना. हो ना हो ना. आम्हाला लांब जायचंय बा. हे बघा हे बघा 4-5 दिवसात. हो हे बघा हे बघा इकडे बघा बघा. हे बघा, ही पण फुल लागायची, फुल लागेली लागतं तेव्हा तो माल पाहायला बरोबर. भेटतो. मित्रांनो पूर्ण शेळीमध्ये मला तुम्ही एका शेळी दाखवून द्या किती म्हणजे एकदमच कच्ची वास बिलकुल नाही. सगळ्या तुम्हाला 15 दिवसाच्या आत येणार आहेत. हो लोक 70 आणत्या, 20 चांगले आणत्या, 50 हो हो कमी आणत्या. हो आमच्या दोघी बी गाडी आले. हो हो काय क्वालिटी वगैरे आहे का? नाही नाही बिलकुल नाही. हे बघा एकदम टॉप क्वालिटी मध्ये मित्रांनो. बकऱ्या ते आमच्या आल्या. 150 बकऱ्या येतात डायरेक्ट. आपल्याला हे बघा ही कंबर नाही लागणार, ही फक्त गुडघ्याला लागल. हो पण खाली साईड बघा. हो हा बाबा बी गरीब माणूस आहे. हो मग फोन करा आम्हाला. हे बघा हो बाबाने अजून 500-500 दिले असते ना. हा. बाबाला माझ्याकडनं 1000 रुपये दिले असते आज जेवायला. अच्छा. हो 22.5 ने व्यवहार झाला. हा. मी 22 पैसे घेतले. 22 पैसे घेतले. खरं की नाही? हो. हे बघा नाही जे ते सांगतो मी 22.5 ने व्यवहार झाला. मी त्याला म्हणतो 22 पैसे द्या मला. बरं बरं काय देऊ नका बस. हो. काही आता मला खुश आहे ना. हो पहिला आल्यावर खुश करून देऊ अजून. बरं बरं. आता इकडे बघू द्या, मला माप सोडून दाखवा. गाडीत टाकवा, गाडीत टाका, मला माप दाखवून बघा मित्रांनो. ही खरी माप आहे, जबरदस्त माप आहे बघा. हे बघा हे बघा. थांबा पहिले माप दाखवून टाका दादू त्या साईड. हे बघा उचला भाऊ. हे बघा हे बघा मित्रांनो. भाऊ मामाचे भक्त आहेत ते. हो त्यामुळे ते रील तो चालली. हो ना हो ना. माहिती आपल्याला हे होतं ना. हे बघा हे माप बघा. अरे माप बघू द्या. ओ म्हशी. हे बघा हे बघा क्वालिटी बघा. हो चाल एक ग्लास पहिले चहा ना गिलास गेले खाली. परत 2 कस्टमर पाठवून द्या असा माल दिला. नाही असं मला ते नाही पाठवलं पण कस्टमर पाहून येतील. हो. शेळ्या पाहून येतील कस्टमर. हे बघा हे जबरदस्त बघा हे बघा
मोठी गाडी मी 22 हो, मोठी हे बघा 22 हे बघा हे बघा हे त्याला शेवट टाका इकडं. हे बघा मित्रांनो माप बघा. 5 बकऱ्या बसतील गाडी एवढी मोठी गाडी ती. हे बघा बकऱ्या वाटतं खाली पडू नका द्या उघडा वगैरे ना. खाली बसू नका द्या, पडू नका द्या. भरल्यानंतर जिम्मेदारी संपली आमची. नाही घर मुक्ता झाला काय झालं ही जिम्मेदारी तुमची. जिम्मेदारी तुमची हो जिम्मेदारी संपली आता. बघा मित्रांनो शेळ्या अजून या ज्या बाकी आहेत ना पाणी प्यायच्या बाकी होत्या बघा पाणी वगैरे पाजलं. दादा दुसऱ्यांदा आले इकडे घ्यायला जालना जिल्ह्यातून. आपल्याला पैसे कमवायचे नाही, फक्त माल कमवायचा आहे. माणसं कमवायचे. ती बकरी मला 30 ला वापस करून द्यायची. तुम्हाला पैसे जास्त वाटले ना 30 ला माझी मग तिकडे जागेवर मित्रांनो सौदा कसाही झाला आता हा शब्द असतो सौदाचा तुमचा या पट्टी आहे. काही दामान सौदा झाला तर ही बकरी 30 ला घ्यायला तयार आहेत ते. मी कोणी बी सांगे ना हा तुम्हाला कोणती बकरी 30 ला वापस घेऊ आपण. ही इकडची बकरी. घ्या पुढे घ्या. धंदा करे सोडून टाकल मी. घ्या पुढं अशी गोल फिरवा. 30 ला वापस घेईल मी. तेवढं कधी तिथे बांधणार जाऊ दे ना. ठरल्यावर तर हे बघा मित्रांनो या शेळींचा सौदा चालू आहे बघा. पट्टी बांधलेली जुन्या गाडी काय म्हैसा बोलते उसको हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो. हो ती पण चालते पण काम नाही. त्याने बिचाराने एक शब्द बोलले नाही, मी त्याला विचारलं बी नाही. गलत नाही बोलले. त्याला नजीक कॅप आणि 35,000 किंमत करून ना त्याला नजीक कॅपा दिलाय का नवीन आलेले मग द्या शेट द्या बोला विजू भाऊ. कसं मागे 22 ने मागतो 28 द्या द्या द्या. दुसरा चक्कर आहे बरं का दुसरा मी काय म्हणू आत्ताच मिनिट जाऊ द्या देवा नासिन द्या मोकळा मन खाले 22,500 खाले जाऊ द्या दे जाऊ दे कोणती लालपाट ही सोडून द्या ही सोडून द्या लालपाट काय खाली नाही सोडून द्या लालपाट बघू द्या तुम्हाला ही बघू द्या वाटते ना सोडून द्या तिला खाली बघू द्या. मूर्ती छोटी सोडून द्या ही पण बघा. घेऊ नका तुम्ही म्हणता ना मूर्ती छोटी हलकी म्हणता तुम्ही तिला हलकीचा विषय सांगतो तुम्हाला द्या बोलले सचिन भाऊ द्या द्या तो साथ सचिन भाऊ काय चुकीचं बोलले नाही द्या आता. दिल्या जाऊ दे काही नाराज नाही करायचं. हो दिल्या जाऊ दे. बोला विजू भाऊ विजू दिलं इकडे या इकडं. या. बकऱ्या काढल्यात तुम्ही अजून बघतो त्यांना अर्धा तास सरू द्या. वगैरे सर्व मुख्य मागचे सर्व आपल्याकडे गॅरंटी. मित्रांनो टोटल 140 शेळी इथं जागेवरती तिथून 12 शेळ्या काढल्यात. आपल्याला जरा पाहिजे आठवतात पूर्ण. आल्याची आणि मुख्य जाणे जबाबदारी खाली निघाले पैसे मारून देऊन फोन पेला बकरी बी तुम्हाला ठेवू. फक्त मी गॅरंटी बाकी कोणीच घेणार नाही. दादा गावाचं नाव सांगा. मुरगाव बोरगाव तालुका जिल्हा जालना तालुका जिल्हा जालना. महिन्यात दुसरा चक्कर दादा दुसरा चक्कर महिन्यामध्ये मागच्या वेळेस पण तिथं आपण चक्कर होणार दादा आपला माल चांगला भेटला. एकच नाही हा अजून 2 3 4 बी होत्या मागच्या वेळेस तुम्ही 20 तिकडे शेळ्या घेतल्या त्या ऐकून घ्या. तुम्ही मागच्या वेळेस 20 ला घेतल्या त्या शेळीपेक्षा या शेळ्या हलक्या का भारी सांगा जे जे ते सांगा भारीत ना. काय दाम दिला तो पण सांगा. कोणावरच्या म्हशी काय दाम दिला ते बी सांगा. 22 दिला का चालतं बघू द्या आता. कोणावरच्या म्हशी हे बघा हे बघा या बघा मित्रांनो मांडीवरच्या शेळ्या खूप कमी येतात बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेळ्या मांडीवर तर आहेत हे बघा वरती हाईट कोठा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल. सगळं 30 रवेत एक नंबर क्वालिटी म्हणजे एखादी दुसरी बघा, असेल. दादा. हा. बाकी तुम्हाला गरीबाच्या म्हशी या हो भरपूर लागायच्या बाकी आका दादा या. भरपूर लागतील हे बघा ही हे म्हैस. बघा
क्या बात आहे. हे बघा किती नरम चटक आहे आता. नाही लागेल ही बघा हे दुसऱ्या होता बघा फिट आहे, फिट एकदम. हे पण बघा दुसऱ्यामध्ये दुसरं आणि तिसरं बस. पूर्ण नाम तो वस्तू आहे आणि ही बघा ही म्हैस आहे. इकडचं पाहिजे का? हा. हे बघा केवढी दिली ती. लय लागायची बोललो पण 30,000 मध्ये रिटर्न रिटर्न. बरोबर देताय का? बघा मित्रांनो सौदा झाला तरी मागितलं 30 ला देताय का बस? 2026 ची सुरुवात आहे. सुरुवात आहे बरोबर आहे. शेवटपर्यंत हीच क्वालिटी. हीच क्वालिटी हो. मित्रांनो शेळ्या बघा केवढा चिप लागला एकदम भुके आहे बघा. हात घुसून जाईल गाभण शेळ्या तरी एवढे भुके शेळ्या बघा. हो ही शेळी हे काल बघा. व्हिडिओ मध्ये कशी दिसायची. हा ना हा ना सरल्यानंतर पाहतील ते. दादू द्या का शिल्लक आले? दादा कलर सारे दोन काय घेतात पण नावावर माझ्या नावावर कस्टमर येत राहतं. नाराज नाही करायचं. सावी त्यांना पडला त्या बाय तिला थोडे करू द्या मग बरा. त्यांना डाक करा आणि काय करा. कंबरले देस नाही. पुढे मारणं पडे तोंडली. झालं का दादा? कुठलं गाव? इकडे न्या. हा ताराबाद. अंतापूर ताराबाद का दुसरं ताराबाद? इकडं बरं कशी घेतल्या? 22 घेतल्या. मित्रांनो 22,000 झाल्या. हे बघा यांच्या 5 होत्या त्यांच्या 12 होत्या. आकाश भाऊ, हा या दिवसात खाली होणार. 6 करताय का? आता बघा तुम्ही आता उपाशी बघा. हा. जेव्हा चरून आल्यावर शेया पाहिजे. हो 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 आता बघून घ्या. विचार करतील कोणत्या शेया घेतल्या बा आपण. बरं मित्रांनो आता बघून घ्या शेळ्या. सरल्यानंतर पहिल्यानंतर तुम्ही शेळ्या बघ जा. तीन जणांनी गाडीत बसलं हो ना हो ना. गडा जाणार नाही. हलकं बारीक पट्टी करून करावं लागतं ना. जाऊ दे बा. हे बघा दादा तिथे कलर करतो हा तुमच्या शेळी. पुढे करायचा का इकडे कानाला लावू का? बरं कानाला लावतो मग आम्ही, हा? वळकून बरं का वळकून माटू द्या ना. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं थांब. तुम्हाला एक सांगतो मी. पहिलं बकऱ्या चेक करून घ्या. आणि आपण check कर, त्यांना माहिती नाही, आपल्याला चेक करून द्यायचे ते. त्यांना चेक करतो युजू त्यांना चेक करतो त्यांना चेक करतो. मग दात गरा बघेल ना. तुम्ही चेक करशाल घरी गेला काही राहिलं ते म्हणतील आम्हाला चेक नाही करायला भेटत. त्यांनी चेक करा त्यांच्या हातानं. काही लोक आहे ना पैसे मागं बोलते. आम्ही पैसे मागणे पडणारे माणसं आहे. ही परवा जाणार पाहिजे 2 दिवसात. हे बघा 4-5 दिवसात यायला पाहिजे. स्वतः दूध घेणारा भाऊ येतो चेक करतोय. ते दिली इकडे ती इकडे गेली ती. हा ना कांदा जरा चिकन पुढा सोडा पुढा ना थांबा मी पुढू का हातात घ्या. राजू जर दादू डोकाल ठेव पुढे. नाही एक मारला गेला कानला. कानले मारला तसं पाहिजे. व्यवस्थित ठेव ना. आज बनवायला आपण तू तर हे बघा दादा तुम्ही आता पाहिलं काय बोलू सध्या आमच्याकडून 5,000 का आमचा विचार करा ना. आम्हाला बी आहे ना. कसं आहे आलं ते नावावर त्याला वापस नाही करायचं. हे बघा 3 शेळीचा सौदा आहे. चहा घ्यायला कोण गेलं? अरे त्यांच्या मापातले होते ते पैसे हलके पण आहे काही. मग नंतर बी तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही भक्कमच निवडाल पण आता कसं आम्हाला बी घरचे. अरे आताची गडी सोडा ना. जा इकडे जा पक्क्या पक्क्या जा जा पक्क्या पक्क्या नाराज करू नका. जा पक्क्या पक्क्या 20 द्या. जाऊ दे आता एवढे मोठे व्यापारी बोलताय जाऊ दे. दिल्या 20,000 द्या करा 20,000 द्या. परत यायला पाहिजे. जा हो दिल्या 20,000 ने दिल्या 20,000 ने द्या द्या दिल्या 20,000 ने. म्हशी दिल्या त्या म्हशी. हे बघा मित्रांनो दिल्या 20,000 ने. खरंच बकऱ्या निघल्या. हे बघा मित्रांनो 20,000 दिल्या शेळ्या. हे बघा हे बघा वस्तू. नवठा आहे मित्रांनो नवठा आहे. हे बघा आणि मांडीवरच्या मोठ्या घेण्याला किंमत लावा मोठी लावा. आम्ही त्या गोष्टीला मान्य केला किती आणू पण त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या आहे 5 मिनिटावर. 7च्या 5-10 घेतला किंमत कमी गेली. विषय काय झाला, तुम्ही 3 घेताय तो लोकांनी पट्ट्या घेतल्या 22 शेळ्या घेतल्या माहिती का दुसऱ्या त्या 35 ने 35 3 दिलाय म्हणजे 1,05,000 त्यांनी 15 केले. हा घ्या ही नोट घ्या. 15 ने
17 शेळ्या आहे. या पहिल्या पट्टी का वाढवल्या का त्यांनी? हा 500 वाढवला त्यांनी. अरे बाप, हा बघा 17 शेळी 22 पर्यंत दिलेली. चांगला आहे क्वालिटी. त्यांच्या माहिती तुम्हाला या गोष्टी बांधलेल्या आहे मी दाता सड दादा सगळ्या गोष्टी फोडून दिल्या. बिगर पिल्ल्याचे 20-5 निघलेले इथे 8 शेळ्या. मित्रांनो बघा आता या 3 बकऱ्या घेतल्या दादांनी. या पुढे या पुढे या हे बघा आणि एक बच्चं पण घेतलं त्यांनी वेगळं. बच्चं वेगळं घेतलं. बच्चं बघा एकदम पेडा बच्चं आहे. अरे दादा कुठलं गाव? शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना का? बरं काय दाम जो घेतला तो सांगा. 20,000. 3 शेळ्या 20,000 प्रमाणे एक 60,000च्या 3. त्याला ना 21,300 पडल्यात हां बच्च टाकून. बच्चं टाकून. बच्चं वेगळं घेतलं त्यांनी. हो बच्चं केवढं घेतलं ते? 4,000 बच्चं आहे मित्रांनो 4,000 फक्त बच्चं आहे. या 20 प्रमाणे आहेत. तर मित्रांनो बघा हे म्हणजे 20 प्रमाणे 3 शेळ्या आहेत आणि ते बच्चं 4,000 घेतलं त्यांनी. दादा क्वालिटी आवडली? सौदा वगैरे जो झाला तो आवडला? हो चालतं ठीक. पुरं जेवण पाडा बांधलं दुसऱ्या जापाच्या. जेवण हा बघा मी तर म्हणतो ते आज उद्यामध्ये 2 दिवसात जनून जाते नाही हेच फक्त 8-10 दिवस. इकडची हा, बाकी मांडीवर आहेत. नाही ही पण नाही 4-5 हे बच्चं 4,000 दिले बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही. खाता पिलो कसं बोलले तुम्ही? शेठ तुम्ही काय सांगितलं हो? सध्या 13 वगैरे 20-30 वगैरे आपण लॉट देऊ आयुष्यात. बोलले आता विषय संपला. बोलायचं काम नाही राहत माझ्याकडे. किती बकऱ्या काढल्या तुम्ही? त्यांनी 13 वगैरे काढले. 13 बकऱ्या कापणी. हे बघा मित्रांनो साहेब पादू 13 बकऱ्या काढल्या त्यांनी कापणी शेळ्या. तुमच्या आजची बोली म्हणून ठेपाया बस ना 28 आमचं माझं बोलणं झालेलं आहे भाऊ सोबत. दादा आई बघलेलं मी 36,000 रुपये. हा आणि मग संदीप माटू घ्या आता बाई याच्या बघा का बांधत नाही आम्ही भरोशाच्या गिरेकला कधी नाराज करत नाही. हिला निवडून जाणी सारखी वरती किती बाई. पाडलेलं आहे कसं आहे कोणाचं जे मोकं सांगतो तुलावरच्या शेळ्या. बकरी एक नंबर आहे ती. एक नंबर विषय होती तुमच्या सारख्याला द्यायचं काय म्हणजे कसं वगैरे कामच करायचं ना जे ते सांगून द्या विषय आमचा कादम त्याचं ना जी गोष्टी वेगळी आपल्या हातून आपण चांगल्या वगैरे आणले. त्यांना पुरा पॉवरफुल शेळ्या बांधून दे. त्यांच्या पैसे सांगा तुम्ही कोणती वगैरे केलं नाही असं काहीच बोल नका. वर्ष 100 दिन. 100 नाही काय नाही आता ते पण आम्ही दोऱ्या आणू. बोलले तुम्ही बोलले संपलं विषय. होय नमस्कार दादा. नमस्कार. कुठले आपण? मेहकर तालुका पांजर खेडगाव. बर किती शेळ्या घेतल्या तुम्ही? 13 शेळ्या. काय भावाने घेतल्या? 20 ना 20,000. शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली दादा? नंबर 1 क्वालिटी. सौद्यामध्ये काही झिकझिक वगैरे? नाही काहीच नाही. 2 शब्दात सौदा. 2 शब्दात सौदा झाला. आम्ही आमचा मान राखला. तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं. मेनमध्ये युट्यूबकडे पाहून मी आलेले. बाकी तुम्हाला मी व्हिडिओत पाहतो, आकाशला बघतो, या भाऊला बघतो. स्वभाव पाहिजे माणूस पाहिजे. शेवटी सौदा या भाऊच्या हातावर होतो कोणता पण. खरी गोष्ट आहे. तुमचे 80 व्हिडिओ असतील माझ्याकडे सध्या मोबाईल मध्ये दाखवू नाही, काय? नाही काय विषय नाही. विश्वास हे काय बोलतात म्हणतात. एक, तुम्ही बोलतात, तुम्ही काय म्हणतात, भाऊ म्हणतात, आकाश तिकडून आकाश म्हणतो, तेच म्हणतो. हा दिल्या चला दिल्या. आकाश बोल सोडायचं आपल्याला आता व्हिडिओ सांगून द्या. आकाश बोला. आकाश काही बोलणं झालं नाही माझं अजून. नाही आता व्हिडिओ तुला दिलाय ना. चालेल. मित्रांनो विसुभ वेळे यांची ही पुन्हा एक दिवस आड म्हणजे आठवड्यात 2 गाड्या जबरदस्त क्वालिटीमध्ये गाडी ही चाळीसगावमध्ये आता एंटर झालेली आहे.
तुम्हाला कस्टमर पण दाखवतो मी. इकडे क्रुझर आपलीच आहे का इकडं. नमस्कार दा नमस्कार. रांजणगाववाले भाऊ आलेले आहेत. बघा मित्रांनो आता क्वालिटी सुरू. चला चला इकडे बघू द्या, बकऱ्या बघू द्या. दूधवाले थांबा बाबा, दूधवाले नाही, दूधवाले कस्टमर धरताय. सोलावरची आपले नेहमी दूधवाले कस्टमर आहेत. दादा दुसऱ्यांदा आले, पहिले पण घेऊन गेले माल. एक नंबर निघाला बघा मित्रांनो. चला दादू इकडे. हे बघा लंबी शेळी आहे. हे बघा केवढी लंबी उंच पूर्ण शेळी. हे बघा हो, हे बघा गाभण. बघू द्या शेळ्या बघू द्या. हे बघा वस्तू. कलरचा जोडा बघा, जोडा एका घरचा. हो एक चिंगडी चेहरा पट्टी. हा दिला का? 3 शेळ्या दिला ऑनलाईन. क्या बात आहे. शोकवाल्याने घेतला असं कलर आले मग. हे बघा मित्रांनो. हो ताई तुम्ही कुठं फिरताय? हे बघा ज्याला ज्या पटला त्या बांधा. बांधा बांधा. माहौल जबरदस्त है, क्वालिटी एक नंबर है, क्वालिटी खतरनाक है, डबल हड्डी माल है. तोलावरचे आहे. हो वस्तू. चला चला उतरवा. ये बघा दुसऱ्या वेतामध्ये पाल्ली पाल्ली. बुक्के आहे अजून हो ना. हे बघा ओंडी. क्या बात आहे. धमाका धमाका. हे बघा हो. हे बघा येऊ द्या. हे बघा ही वस्तू. हे बघा क्या बात आहे. हो हे पण बघा. ये म्हैस बघा क्या बात. अशी फिरवा. हो वस्तू बघा मित्रांनो म्हैस. क्या क्वालिटी. ही क्वालिटी तुम्हाला इथं 40गाव मध्ये पाहायला भेटेल. विजूभाऊ वेळे यांच्याकडे. हे बघा बघा धरली गाभण आहे मांडीवरची तोलावरची. ही पण बघा. हे बघा माप. बहुत माल है. क्वालिटी वो भी. हे बघा पाट बघा पाट. पाट बघा दुसऱ्या हातामध्ये कशी आहे. अहो शेळ्या दिसू द्या. हे बघा हो शेळ्या दिसू द्या इकडं. हो ती बघा कशी लागली. अरे एकच जण राहणार. चला इकडे बघू द्या. दुधाची बघू. हा इकडे शेट बघू द्या. बघा इकडे बघा. एका टायमाची आका दादा. हो हे बघा गाभण कलर मध्ये केवढा माप आहे. हे पण बघा माप. दुधाच्या 8-9 बकऱ्या या बांधा तुम्ही. हे बघा दुधाची. हा दोघं जाऊ दे. बांधा तिकडे. हे पाहिलं का? हे बघा ना इकडं. अजून बांधू दे त्यांना. बांधा आपण परत दाखवू सौद्यानंतर.
हे बघा या 3 इकडे 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 हे बघा म्हैस ऑनलाईन दिलेलं आहे. कोणता हो पारखी कुठला पारखी होता ती काय हा रात्री 8 वाजेपर्यंत फोन चालले त्या भाऊची. हा हो कुठे दिला बिजू भाई शिर्डी दिले ठीक आहे हा हा दुधाच्या हा हा लय माफ काढला त्याने खरंच जबरदस्त. मित्रांनो पारखी असतात व्हिडिओच्या माध्यमातून शिडी बघून घेतात. नाही नाही दाम टाकायला 35,000 रुपयाने घेतल्या त्या बकऱ्या. हा इकडे हो दादा खाली या तुम्ही खाली उतर कोणी नाही माझा वरच्या कोणीच नका खाली उतर तुम्हाला तुम्हाला सगळ्या येतील, फक्त खाली येऊन सांगा. खाली आल्यावर येतील द्या. सगळं खाली द्या. येऊ द्या लय क्वालिटी आज भरपूर क्वालिटी क्वालिटी म्हणजे 140 बकरी 140 बकरी बकरा चोरू द्या एक तास, मग बकरा पाहायच्या. 140 बकरी सरल्यावर बकऱ्या पाहिजे तिला हे दोघे बकरी इकडे घेऊन राहिले. बांधून द्या तिथे बांधून धावून नाही हो दुधात त्यांना द्या तुम्ही दुधात द्या त्यांना द्या तुमच्या 8 दिवसात बोलणार आहे बकऱ्या द्या करू द्या तिला. अरे 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 मित्रांनो असं क्वालिटी असली का म्हणजे गिरायक लागत ही घेऊ का ती घेऊ. जाऊ. क्वालिटी आज खूपच जास्त जबरदस्त जंड आहे. काका दादा हो बघू द्या गणोशी आहे ती. हा द्या त्यांना दे त्यांना दे हा त्यांना दे घ्या घ्या द्या त्यांना. हे बघा दुधाच्या म्हशी. हो पवार तुम्हाला भेटतील ना पवार थांबाना हे बघा घागरी तुम्हाला भेटतील ना नंतर 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 ही आली शेवटपर्यंत क्वालिटी क्वालिटीचा नाम करत नाही काका दादा. जबरदस्त म्हणजे क्वालिटी. एक नंबर. द्या दूध चरू द्या तुम्ही हो 5,000 रुपये दिल ना. विजू नमस्कार. नमस्कार. टोटल आपलं दोघी गाड्या मिळून हो किती होत्या आपल्या? दोघं गाड्या मिळून 139. 139. हो आपली कालची 67 नाचची आहे आपली. म्हणजे आजची 67. नाचची नाही पहिले उरलेले होते माझ्याकडे 73 हं. आणि 67 हम्म. दोघं मिळून माझ्याकडे होत्या 139 आहे. 139 शिड्या होत्या. त्याच्यातून विकल्या मी 51 दिल्या. 51 दिल्या. हो बरं 51 दिला कुठं दिला काल आपण? काल ते नाव ते माझ्या लक्षात बी नाही पण कसं आहे मग आता ते सगळं ते एवढं लक्षात नाही राहते कोणत्या कोणत्या गावात व्हिडिओ बघून घेतील. तुम्ही ते युट्यूबला टाकलेलेच कोणत्या कोणत्या गावाला दिल्या काय दिलेलं आहे ते हा. तुम्हाला माहिती आहे. बरोबर बरोबर. हो तर मित्रांनो एक मला लक्षात वाटतं जालनावाला एक दिलं होतं बरोबर. जालनेवाले एक बुलढाणावाले होते हां हां एक ते आपल्या दुधाचं कस्टमर होतं. हां देवगाव रंगारीवाले. हो त्याच्यानंतर सचिन भाऊ होते आपले रांजणगावचे समाधान भाऊ. बोला दिल्या 5 ते ऑनलाईन दिल्या. हां हां त्या शिर्डीला दिलं तुम्ही हो ते शिर्डीला दिल्या. बरोबर बरोबर. गेल्या का त्या बकऱ्या? त्या गेल्या बरं तर मित्रांनो तरी पण 51 शेळी विकल्यानंतर तुम्हाला मी माप दाखवतो. काय माप आहे जबरदस्त माप खतरनाक क्वालिटी खरेदी केली होती विजू भेडे यांनी. आणि खाली तुम्ही काशी बघा एकदा तुम्ही पाहू शकतात खाली काशी सगळ्या मांडीवरच्या. हे बघा आकाश भाऊ हो हे काय मी फक्त असं हात करून उचलून दाखवत नाही जी ते समोर पाहिजे शेळी कुठे लागते बरोबर. हो ते बघायचं फक्त. हो हे बघा हे बघा शेळी कुठे लागते ते पाहायची. आणि खाली काशी खाली साईड बघायची खाली साईड बघा मित्रांनो. आणि तिरपी एक सापडणार आहे तुम्हाला. बरोबर बरोबर. हे बघा पूर्ण माप बघा पट्टी बघा. टोटल आज किती विक्रीसाठी लोकांसाठी? पूर्ण टोटल बघा एकाला 15 दिल्यात म्हणजे आता किती विक्रीसाठी इथं? विक्रीसाठी 86-87 शेळी पडलेली माझ्याकडे. हा का? हो बरं मित्रांनो ही पूर्ण पट्टी आहे. त्याच्यातून फक्त मोजून 8 किंवा 9 शेळ्या फक्त दुधाच्या हा. आहेत. ते पूर्ण गाभणे आहेत पूर्ण गाबने. A to Z. बर या गाभण्या अशा बी त्या हा 8 दिवसात 15 दिवसात महिन्याच्या आत होणार आहे. महिना बी येणार नाही. नाही घेणार. 15 दिवस 20 दिवसात पूर्ण खाली होणार आहे. बरोबर. हे बघा इथे एक जणले बघा तुम्हाला दाखवतो. तोला वर्षी आहे का 2 पिल्ले दिले बघा. पाहिले का 2 पिल्ले बघा. हां बघू शकता तुम्ही. चालू झाली तुम्ही पाहू शकतात. आणि आता ही इथं पट्टी तुम्हाला बांधून दाखवतो. आणि बाकी बकऱ्या तुम्ही इकडे बघू शकतात तुम्हाला पाहायला भेटतील. ह्या बघा
भरपूर बकऱ्यात, जसं तुम्हाला नेहमी म्हणतो मी की आठवड्याला 150 बकरींचं टार्गेट असतं विजू वेळे यांचं, ते पण क्वालिटीमध्ये. हा, नुसतं आणायचं म्हणून आणायचं नाही. कस्टमर जुळायचंय, हो आलं बी तर नाराज करायचं नाही. बरोबर, नुसतं आणायचं म्हणून आणायचं नाही, क्वालिटी विकायची, हो. हा मेन पॉईंट आहे. माझे आमचे मोठे बंधू आहे ना, हा. त्यांनी 30,000 सांगू दे, 35,000 सांगू दे कस्टमरला, मी डायरेक्ट कस्टमरला ठेपा दिला. बरोबर, कस्टमर घ्यायलाच पाहिजे. हा ते सांगायचं असतं. हो. सांगताना आपण 27-28 किंमत सांगतो, पण तो बरोबर व्यवहार होतोच. मग कस्टमर मागताना मागतो, आपल्यालाही सांगायचं राग नाही, त्याचाही मागायचं राग नसतो. एवढे कुठे बी घ्या तुम्ही, तुम्हाला 14-15,000ला गाभण शेळी भेटणार नाही. नाही, भेटन मग ती 13-12 गॅरंटी. नो गॅरंटी 13-12. बरोबर, मग घ्यायच्या बघा, 2 रुपये जास्त जाऊ द्या, पण चांगली शेळी घ्या. चांगली शेळी घ्या. म्हणजे तुमचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे बघ घेतल्यानंतर. बरोबर बरोबर, 2 महिन्यात 3 महिन्यात तो पैसा वसूल व्हायला पाहिजे. वसूल झाला पाहिजे. आता मित्रांनो, इथून द्यायची 12, 13, 15 पर्यंत. हा मग ती समोर बसायचं, मग त्याच्यावर बोकड्या उडत असतो, मग ती हा लेंडच पाडायचं, मग ते नको. ते नको. म्हणजे आज कधी तुमची 15 दिवसात जळली ना, हो, ते तुमचे 2 महिने 3 महिने पिल्ले समोरल्यानंतर तुमचा अर्धा पैसा वसूल होतो. अर्धा पैसा उचलून जातो एका जाप्यामध्ये. हो. बरोबर, हे बघा मित्रांनो, घेताना पहिल्या जाप्याची घ्यायची नाही, घेताना दुसरं तिसरं. दुसरं तिसरं मोठं महापास. दुसऱ्या तिसऱ्याला दूध चांगलं असतं, हो, पिल्लांची वाढ चांगली फटाफट होते. पहिल्या वेळेस काही काही शेळी पिल्ले लावत नाही, व्यवस्थित लावत नाही, पाजू देत हा, नाही, पाजू देत नाही. पाजू देतात ते, असं कधी कधी अडचण पण मग ते येतं. असं एवढं बनत नाही पिल्लू. हा, दूध कमी असतं ना. दूध कमी असतं. हा, घे बा तुला भाऊ, इकडे कसे दाखव. आता हे पूर्ण एक सारखे शेळ्या बनलेले आहेत. या बघा, बघा मित्रांनो, काशी. हा, थोडं मी हा मन मोकळं दिसेल यासाठी. 30चा लॉट आहेत. हे बघा 30 बांधले आहेत. हा, हो. बरोबर बरोबर, तुम्ही पाहू शकतात क्वालिटी वगैरे. 30 म्हणजे अशा बांधल्या आहेत, हा, गिरेक आल्यानंतर ही घेऊ का ती घेऊ बा, बरोबर बरोबर त्याच्यातच थांबायला पाहिजे गिरेक नाही. बरोबर बरोबर. हे बघा, तुम्ही पाहू शकतात, तुम्हाला क्वालिटी दाखवतो मी. पूर्ण ही पट्टी जी बांधलेली, म्हणजे दावण कमी पडली बरं, सांगायचं अर्थ असं. म्हणजे आजच्या तर तिकडे पण व्हिडिओ मारा तुम्ही, कॅमेरा घ्या ना. हो ना, हे बघा इकडे पण तुम्हाला दाखवतो. बघा, बांधायला जागा नाही. बघा एक ही होंडी काय कर बघा. हा, पाहिली का ती? बघा तिकडे चालली ती पाट. या बघा खाली बसल्या बाकी, म्हणजे थकव्यामध्ये मित्रांनो शेळी अजून पण थकवा निघाली नाही. बघा हा काळा बाबूड, त्याला बाबूड असं म्हटलं त्याला. बाबूडीतून छाटला. अहो आकाश भाऊ, हो तुम्ही जेव्हा आपली गाडी उतरली, हा, तुम्ही सकाळी शेळ्या बघितल्या, हो ना, हो ना, कस्टमर डायरेक्ट हातातून हिसकावत होते. हो हो, आणि आता चरल्यानंतर तेच कस्टमर म्हणतात ही घ्यायची का ती घ्यायची. बरोबर बरोबर, पाहिले ना तुम्ही व्हिडिओ. हो ना, हो ना. हे बघा, पाहू शकता तुम्ही. बघा ही पाटाची दुसऱ्या वेतामध्ये फक्त. हा, दुसरे वेळ हो, हिला बघू द्या. इकडचं पाय, इकडचं. हां, हे बघा, हे पण बघा, पहिल्या दुसऱ्यामध्ये हे पण दुसरं जी इकडचं. हां, हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे बघा एकदम साफसुथऱ्या कासी आणि पोटाला चिपकलेल्या. तुम्ही पाहू शकता ही तिसऱ्या वेतामध्ये फुल दुधाची दूधगंगा. हो, ही पण बघा, ही पण दूध गंगाच असणार आहे पुढे चालू. अजून ती महिना घेईल. हो हो, ती महिना गेला. आणि ही बघा, ही पण जवळ आहे, 15-20 दिन गायची. मित्रांनो गाडीची बकरी असते, लगत जाणून जाते. ही पण बघा पोटाला गड्डा चिपकला दुसरं वेत. हा, ही बघा, ही थोडी कच्ची महिना घेणार आहे. ही पण तशी येईल. हे बघा, हे बघा, ही पण बघा. तुम्हाला पूर्ण शेळ्या दाखवतो मित्रांनो, असं कच्च्या दाखवून द्या एकदम, म्हणजे की जी ब्लेज कच्ची असं नाही. आता इथपर्यंत तुम्हाला दाखवलं का इथपर्यंत मी सगळींच्या काशी लागलेल्या आहेत. हे बघा गड्डा कसा लागला बघा दुसरं वेत. अहो सांगायचं काम नाही दिलं ना. हां हां, कुठंच हे नाही. कुठंच काही नाही, कुठंच बट्टा नाही दिला. हो, 51 शेळ्या दिल्यानंतर सुद्धा हम्म, अजून सुद्धा माझ्याकडे हल्लीला हो, 60 शेळ्या टॉपच्या आहेत. 60 टॉपचे. टॉपच्या आहेत. बरोबर. आपला काय दाम लागला इष्ट? माझा लास्ट 25. एकाला 3 बकऱ्या दिल्या, त्या 35,000 दिल्यात. त्या हा हो. 35,000 एक बकरी. समोर रावण्या किती करत होतो? दुसरा एक 35,500 मागत होता. 35,000 3 द्या म्हणे. बरोबर. म्हणजे ऑनलाईन दिलेले आहेत, हो हो, त्या देऊ शकत नाही मी. हा. मला किती कोणी पैसे दिले हा. तरी देऊ शकत नाही मी. बरोबर तर बरोबर. सामन्याला म्हणे 1,10,000. आता मोजून घ्या 380. हा, हा. 1,05,000 रुपये. 1,05,000. तर नाही, बरोबर सामन्याला आपल्याला ऑनलाईन पैसे टाकलेले, त्याला जाऊ द्या माल पहिले. बरोबर. त्याच्यापेक्षा 500 असं देतो तुम्हाला तो. हो. पण आपण नाही सांगितलं. हां हां, विश्वास काय म्हणता? बरोबर बरोबर.
तर मित्रांनो माझे सध्या टॉपच्याच खरेदी चालू आहे. नाही तुम्ही मला तिथे गुजरात मध्ये शेळी कधी आवडली ना, हा काही बी किंमत मग बरोबर. तोंडाची नाही ना, तोंडाची हो हो ना देणार सुद्धा तो देऊन देतो मग देऊन आपल्याला. देतो बरोबर. मित्रांनो काम अवघड आहे विजूचं दाम टाकायच्या बाबतीमध्ये. नाही आपल्याला फक्त माल आवडायला पाहिजे. बरोबर बरोबर. मग पैसे नाही पाहिजे. आज एक तर मुद्दल का ना घरी जाऊन मुद्दल काय विकलं ना तिला. इस पार या उस पार. हा. हा उद्या झालं कुठे. एवढा लांबून येतो त्याला माल आणि आपल्याला आशा नाही जास्ती. हा हा आपल्याला शेवांग 1500 वाजता त्याच्यात खुश राहायचं. बरोबर बरोबर फक्त कस्टमरला नाराज नाही करायचं. बरोबर. कस्टमर सुद्धा खुश व्हायला पाहिजे. बा आणल्यानंतर काहीतरी तिथे 2-5 लोकांनी विचारायला पाहिजे, बा कुठून आणला माल, कसा माल आहे. बरोबर. एवढ्या लांब गेल्यानंतर फायदा होतो का नाही होतो. हा ह्या पण गोष्टी ना. किती बघा चला मला तुम्ही आता शेळी सोडून दाखवा. मी पहिले चेहरा पट्टी दाखवतो. हे बघा मित्रांनो शिंगडी बघा, चेहरा पट्टी बघा. परत एक बांधायची होती मला. हे राहू दे ना तसं 5-10 मिनिटं. नाही बघा शेळी ना पाहिजे. तुम्हाला दुसऱ्या धप्प्याच्या बांधू शकतो मी. हा या इकडे आकाश. हो पहिलीची शिंगडी दाखवून तू. हा, जावा. हे बघा शिंगडी चेहरा पट्टी बघा. मोठा माप आहे डायरेक्ट. हे बघा केवढी मोठी. माप बघा केवढे. हो हे बघा. हे बघा दुसरं तिसरं वेत अशी एका झाली झाली चौथ्यामध्ये हे अशी. हे बघा आता तुम्हाला तिकडे त्या आहेत याच्यापेक्षा थोडा बेस मॉडेल. हा टॉप मॉडेल झाला. थोडा बेस मॉडेल तिकडे दाखवतो तुम्हाला मी. याच्यापेक्षा थोडा कम रेंजचा बरोबर. तो पण बघा. बघा मित्रांनो ती दावण तिकडे वेगळी आहे आणि इकडे तुम्हाला मी शेळ्या दाखवतोय. इथं पण बघा तुम्हाला काचे दिसतील, तोलावरच्या शेळ्या दिसतील. हे बघा ही पण गाव आपलं ही दिसते तुम्हाला कलरमध्ये पण काठवाडीचे. इकडे बघा हे आपण पूर्ण तोलावरचे ते. बरोबर 15 दिवसात बर. सर्व पाठरवान आहेत. हे सगळं पाठवाने. हो आहे. 2-5 ज्या मोठल्या आहेत ना हां त्या थोड्या कच्च्या आहेत. हे बघा इकडे दिसते. ही मोठी शेळी आहे. हो आम्ही बांधलेली कच्ची. पण ही बघा ना ही मूर्ती छोटी कीर्ती बघा नाही तर. हे बघा साईड हे बघा पुन्हा म्हणजे या पाठरा हे दुसऱ्या झप्प्याच्या पाठीत. मग याच्या पाठरी कधी घेतल्या ना आकाश भाऊ, हां याच्या पाठरा भेटतं तुम्हाला 17-18 बरं 18.5 पर्यंत अशा पाठरा भेटतात. अच्छा. हो आणि दावण शेळी घेतली दाखवली आपण ती दावण घेतली 20-22. 20-22 का. हा बरं बरं. 22-23-24 जसा माल राहील तशी किंमत. जेवढी मोठी पट्टी कशा हो हो. तेवढं कमी रेट होईल. मग आता काही कस्टमर म्हणतात मग आम्हाला मीडियम पाहिजे 17-18 पर्यंत असं मीडियम भेटतात. अच्छा मॅडम 17-18 पर्यंत भेटतील. हे पाठरा म्हणतात. बरोबर. हे बघा या माझ्याकडे आता आलेल्या एवढ्या बाया पडलेल्या आहेत. हे बघा इथं पण चांगले आहेत. ज्याचा कमी बजेट असेल त्याला ह्या भेटतील. काही टेन्शन नाही. 30 काय 17-18 बजेट आहे. बघा इकडे आहेत, ते तिकडे आहेत. हो हे बघा जनलीन 2 पिल्ले दिले. हो दुसऱ्या व्यक्तीमध्ये 2 पिल्ले आहेत बघा. तिकडे दावाने जी आता आपली गाडी येईल, आकाश भाऊ, हां ती गाडी मोडत 17 नंतर. संक्रांत नंतर आता हो म्हणजे जी माझी आता पुढच्या हप्त्यात एक येणार आहे, शेटची हां शेटची येणार आहे. हां आपलं तर जी टॉपची पाहिजे जो सर्वात भारी गाडी हां ती 17 नंतर. संक्रांत नंतर का. मग ती गाडी लागतो मला 10 दिवस एका गाडीला. एका गाडीला आलो हां. मग दिवसातून मी फक्त मोजून 5 बकऱ्या घेतो. बरं बकरी आवडायला पाहिजे. आवडा बरं मग त्याने 30,000 काय म्हणे देऊन घेऊन टाकायची. हां मग इकडे 22-20 का जाणार ना पट्टीमध्ये. तिच्या मी पट्टीमध्ये 2 दुसऱ्या बकऱ्या जाता बा बरोबर. तिची कसं आपण दुसरं काढू शकतो. दुसऱ्याकडे. आता काल ते राजनगावले किती रावण्या करत होते दे त्या आम्हाला. 3 बकरींसाठी ऑनलाईन दिल्या ते. किती रावण्या करत होते ते नाही आणि ते दुसरं कस्टमर बी लावणं करतो ना तुम्ही त्यांना चार्ज दिल्या का त्या. रावण्या करत होते. हां हां मग त्यांना शेवट दुसऱ्या मी 5 बकऱ्या दिल्या 25,000च्या भावात बरोबर बरोबर राजनगावला. आणि बकऱ्या अशा होत्या हां म्हणजे गाडीच अशी आली होती एक नंबर. बरोबर बरोबर म्हणजे सांगायचं कस्टमर आल्यानंतर इकडून हलाल नाही पाहिजे. बरोबर. आता तुम्ही हे समोरच बघा हो ना. त्यांच्यातल्याच उरलेल्या त्या शेळ्या. हां हां शेळ्या हलक्यानीत ना. हम्म. या पुढे या. मित्रांनो जोडा सोडला बघा. कुठंच बट्टा नाही दिला. बरोबर. वडा अशी इकडं एक घ्यायला पाहिजे ना. नाही जाऊ दे, एक टाइम नाही तेवढं आमच्याकडे उरुस आहे आता आकाश भाऊ. उरुशी हा उरुसामुळे कसं आहे. बरोबर हो लवकर चालू आहे. बरोबर असं जी एक दाखवायची घडी तिने आता तुम्हाला परत ते दाखवणार मी. बरोबर बरोबर हो चालेल दाखवा. आणि तुम्ही म्हणता ना उरुसचं का उरुस आहे ना हा. आकाश भाऊ हां आपल्याकडनं गिफ्ट तुम्हाला खाजा आहे. काजा आहे. हो हो 50 रुपया ना बघ. काय काय असे ना उरुसला मान आहे जत्रा आहे आज आमच्या गावातली. बरोबर बरोबर. तिकडे काही लोक उरुस समजत नाही पण जत्रा समजतात. जत्रा समजतात. म्हणजे मुसा कात्री बाबाची जत्रा आहे आमच्या इकडे. बरोबर बरोबर बरोबर. हा लय गर्दी मित्रांनो 40 गाव मध्ये. हे बघा
साईड आहे बघा खाली मित्रांनो तुम्ही. आणि माप बघा एकदा तुम्ही. दोन शेळ्या तुम्हाला सोडून दाखवतो. एवढ्या शेणमध्ये फक्त एवढी एकच कच्ची आहे, कोणती? महिनाभर ही हा ही बरोबर. हो. बघा माप बघा कुठं चालू विजू भाऊच्या बघा. नाही नाही ते माप नाही, ते माप नाही माप बघा माप बघा. तिला कांद्यावर कोणी म्हणणार नाही, समोर कांद्याला लागू राहिली. हा 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 ते समोर पाहायचं. बरोबर हे बघा आलं का? बरोबर. अरे कांदर ना तिला कांदर आवडत नसेल. वस्तू आपले जंगल झालं की हो. बरोबर बरोबर. किती जंगलांचा माल आहे यावेळेस हे जंगल फक्त मोजून 5 जंगलचं आहे. बाबू? दीव दमन. हा दीव दमन म्हणजे डायरेक्ट जिथे जे सोमनाथचं मंदिर आहे 12 ज्योतिर्लिंग मधून हा त्या जंगलचा माल येऊ. हा का? सर्व गिर. गिर. तुम्ही आज बी मोबाईलला हे करा, न, गिर शासन कुठे आहे बा? गिर शासन का? हे बघा हे बघा. थांबा एक एक जाऊ द्या. हे बघा बघा कलर शोक करासारखा मित्रांनो घर. हे बघा तिकडे 7 वाजले म्हणजे घरी थांबावं लागतं या जंगलात. हा शिव भेटता का? शिव भेटतं डायरेक्ट. हा तुम्हाला शेतकरी 5 वाजेनंतर शेतकरी सुद्धा डायरेक्ट ते आपलं युट्यूबला सर्च करतो ना आपण काय तर तिथं शिवांचं जंगल तो काय गिर गिर शासन. गिर शासन हा. हो. हा मित्रांनो युट्यूबला तुम्ही सर्च करशाल ना तुम्हाला बघायला भेटेल. इलाशी करा. हे बघा आता बघा या 4 कलरमध्ये बरं. जर कोणाला घ्यायचे असेल कलरचे जे शौकीन आहेत 8 दिवस 15 दिवसामध्ये कालवड. हो बरोबर. ह्यो माल कोणता आहे? हो बोला. ह्यो आमच्या आपल्या खानदेशमध्ये चालणारा माल आहे ह्यो. हो आपल्या खानदेशमध्ये शिरोई कलर तो. उद्या शनिवारचा बाजार आहे ना, हा शनिवारच्या बाजारला तर अधिक नाही ही बकरी. बरोबर. खानदेशी लोकच घेऊन जातील. हो हो घ्या पुढं. हे बघा खाली आणा तिला खाली घागर बघा मित्रांनो तुम्ही तिकडची ती बघा. हे बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही. एक सवळ करे क्वालिटी विजू शेट. क्वालिटी म्हणजे पैसा दिल्यावरच क्वालिटी येते. बरोबर. नाही तर मग काय उपयोग येतो? काही पण आणायच्या 50-60 बकरींमधून 10-20 बकऱ्या चांगल्या आणायच्या आणि बाकी तशाच घ्यायच्या. बरोबर कस्टमर आल्यानंतर थांबून जायला पाहिजे. बरोबर. कस्टमरचे आपल्या मित्र 2 रुपये फायदा बी व्हायला पाहिजे, त्याचाही फायदा व्हायला पाहिजे, माझा पण व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर. हे बघा ह्या शेळ्या मित्रांनो 7-8 दिवसात जणून जाते. 7-8 दिवसात जणल्या ओले तुमच्यापाशी 4000चे पिल्ले आणि तुम्ही 3 महिने सांभाळले तर मग अजून मध्ये पिल्ले 3 महिन्याचं पिल्लू 8-8.5 हो हो दूध टाइम पाजलं तर. बरोबर बरोबर. म्हणजे तुमची शेळीची किंमत लगत वसूलून जाते. हे बघा तिकडे कॅमेरा फिरवा बकरी. हे बघा ते बघा चाललं तिकडे कापसात चरायला. ठीक आहे बघा नाही कांद्याला नाही लागत ती. अशी वर उचलली तर डोक्याला लागेल ती. हो आणि विजूबा तिकडे खड्ड्यात गेले बरं खाली बघा विजूबा खड्ड्यामध्ये. आणि हे बघा बकऱ्या बी खड्ड्यात चौरायला तिकडे. हो बघा माप म्हशीच्या म्हशी दावणीत काय किमती असतील विजूबा? दावणीच्या या ज्या त्या बांधल्या 31 हां 20-22च्या आजूबाजूला 20-22च्या. जे तुम्हाला ज्याचा दाम असेल 20-22चा त्याने यावं इथं. 17-18 वाल्यापर्यंत 20 शेळ्या घेतल्या. हां 18 ते 19 पर्यंत डायरेक्ट 20 शेळ्या देऊन देणे दावणीच्या डायरेक्ट. दावणीत एक खट्टे. तुम्ही कोणी 4 घेतलं कोणी 5 मग तो दाम लागणार आहे. बरोबर. तुम्ही म्हणजे आम्हाला 20 शेळ्या पाहिजे हां डायरेक्ट 18 ते 19च्या रेंज मध्ये 20 सुद्धा होणार नाही. नाही ना. हो हां तुम्हाला माहिती आहे आपला जो शब्द आहे तोच राहतो. बरोबर. तिथे बोलवून घ्यायचं मग काही बी सांगायचं त्याला महत्व नाही. हां हां हे बघा हे माप बघा असं फिरव. हो 15 बकऱ्या पिकअप मध्ये मात नव्हत्या. नाही मात ना 20 बकऱ्या बसतात पिकअप मध्ये. पण तुमच्या मात नसेल. लोकल आम्ही मारली ना हां 100 बकऱ्या बसत नव्हत्या. नाही ना. आणि मग एक मेली माझी 15 बकरींमध्ये. मग लोक काबरं तर चरलेलं असलं ना उचल 3-3, 4-4 माणसांनी उचला होत नव्हत्या. बरोबर बरोबर. जास्त शेळ्या दाबली गेली असेल बसली असेल तर मित्रांनो काल आमची हे नुकसान देखील होतं. असं नाही की व्यापार सोपा आहे. व्यापार अवघड पण भरपूर आहे. लय नुकसान होतं. व्यवस्थित काळजी घेतली तर ठीक आहे.
आता एक गाडी तरी आपली पुढच्या हप्त्यात. गाडीचा माल माझ्याकडे एक्स्ट्रा पडलेला आहे. बरोबर. तर मित्रांनो तुम्हाला शेड्या वगैरे दाखवल्या. विजूबो मयूर बोबे आले आता. तर आता जे गाभण येत आहे हा. आता जवळपास 2-2.5 महिने येतील गाभण. 2 म्हणजे नाही 2-2.5 म्हणजे तुमचं होई गुढीपावऱ्यापर्यंत. गुढीपाडवा बनतो तोपर्यंत गाभण भेटतील, मग पुढे भेटणार नाही. नाही. पुढे भेटले बी तर मग विषय काय असतो, दुनियाभरचा गरमट असतो. हां ते गाडीमध्ये येतात, मग काही टायमाला ते कसं गाबडून जातात, हां बच्चे गरम होऊन जातात, हां मायका होतात. बरोबर. मग घेताना मग आम्ही काय करतो, पहिले तर मग कच्च्या घेतो, नाही तर मग ज्या नजीकल्या आल्या 2 दिवसात 4 दिवसात हां त्या जाणार आम्ही. त्या जाणार. तेव्हा मे मध्ये म्हणा हम्म. गुढीपावड्याच्या आसपास. बरोबर बरोबर. पण आता जोपर्यंत थंडी आहे, हम्म. अजून चरायला जंगलामध्ये भरपूर आहे, म्हणून त्याच्यामुळे ताकदी आता चांगलं आहे. गावाला काही अडचण हां आणि ताकदी बी चांगली उरायला. ताकदी चांगला आहे. बरोबर बरोबर. नंतर विषय मग काय होतं, एक तर त्या टायमाला गाभण भेटतात, पण मग नुकसान तेवढी होती, शेतकऱ्यांची होती, आपल्या सारख्यांची होती. तुमची बी होऊन जाते ना. माल विकला गेला ठीक आहे, नाही विकला तुमची नुकसान येते. नुकसान आपली पण होती. मग घेताना म्हणजे आखाजी त्या टायमाला स्वस्त भेटतं तुम्हाला, हम्म. माल बी स्वस्त भेटतं, पण नुकसान होते. नुकसान होते. मग जे आखाजी नंतर जो गाभण शेया म्हणतात ना आपण, हां त्या टायमाला नेमका महिन्या 15 दिवसाच्या लागलेल्या असतो. आमच्या सारखा व्यापारी म्हणतो गाभण आहे, तिकडे गेल्यावर तो बोकड्या उडत राहतो. हां तर आम्हाला तिकडे सांगणार, आम्ही तेच सांगणार इकडं. लागली तुम्ही ते तेच. हा. आणि ते सारखेच पैसे राहतात. हां तिकडे गेल्यावर तर तिकडे काही पैसे कमी होत नाही, त्यांचा रेट एकच असतो. हां आणि इकडे बी आम्हाला मग तोच रेट द्यावा लागतो, 18, 19, 20 नाही. बरोबर बरोबर. मग आता सध्या घ्या तुम्ही, आता तोलावर आलेल्या शेया घ्या. आता पक्क्या गाबनी पक्क्या उमटू राहिल्या. आपण 8, 15 दिवसात, महिन्यात जणणाऱ्या शेया आहेत. बरोबर बरोबर तुम्हाला घ्यायला अडचण नाही. आणि थंडीचा मोसम आहे, बरोबर. आणि चांगलं चरायला सरायला चांगलं आहे. बरोबर. जळल्यानंतर तिला ती थंडीचं जेवढं खाऊ घातलं तेवढं ते दूध देणार. दूध देणार. आणि थंडीचं कोणतं आता आपण का होण्याचं जनावर सकाळी जसं आपल्याला खातं. भूक लागली, भूक आपण लागली. थंडीचं काहीतरी खाऊ, बरोबर बरोबर तसं तिला थंडीची पण भूक लागते. बरोबर बरोबर. मुंड्यात काय राहतं, कोणते बी जनावर घ्या तुम्ही, ते पहिले पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. चारा खाईल. मग सारा काही. मग ते जसं ऊन पडत तसं ती खराब होत चालन. बरोबर ते पण. तर मित्रांनो अजून काही अधिक माहितीसाठी तुम्ही विजूभूशी संपर्क साधू शकतात. केव्हा शेळ्या घेतल्या पाहिजे, काय घेतल्या पाहिजे, कशी काळजी. आता पावसाळ्यामध्ये शेळ्या अंगावर राहत नाही. तुम्हाला मागच्या उंड्यात व्हिडिओ मध्ये बोललोच आहे मी, बरोबर. उंड्यात शेळ्या घेऊ नका. हां हां तापमान जास्त असतं, बरोबर. गरमटचे पिल्ले जगत नाही. हां जे जन- खास करून प्रवासात ना गाडी येते त्याच्यामुळे थोडं गरम. हां गरमट माणूस एवढा गरमीचा हे होतो, ते तिला किती होत असेल. हां गरम होतो, हां वरून गरम, रस्ता गरम असतो तो विषय. त्याच्यामुळे हिवाळा बेस्ट शेळ्या घेण्यासाठी. मे महिन्यात तेवढं खतरनाक असतं ना. हां आम्ही सुद्धा गाभण शेळ्या आणत नाही, बरोबर बरोबर. आम्ही आणतो. पण मग आणि तुम्ही कधी कधी मध्ये गाड्या पण बंद करून 4 घेता. दिवसात जणणार आहेत त्या जाणणार व्यापार बंद करून घेता तुम्ही कधी कधी. नाही करतो आम्ही, पण मोसम पाहून. मोसम आता पाहून. तापमान जास्ती बेकार आहे बा, हां बंद करून आपल्यामुळे त्यांचे शेतकऱ्याचे कसं नुकसान मग करायचं. मग मग ते पण हो, ते बिचारे कसे करा, जुडून जाडून इकून तिकून पैसे आशाने करता बा, आपल्याला 2 रुपये काहीतरी भेटायला भेटेल पाहिजे. बुवा असं या हो, हिशोबाने. काहीतरी जोडधंदा पाहिजे, बरोबर. त्याच्याने करत राहतात ते. त्याच्यामुळे आपण त्यांना कधी असं फसवलं, ते उद्या येतील का उद्या आपल्याकडे, येणार नाव खराब होतं. नाव खराब होतं. चाळीसगावचं नाव खराब होतं, व्यापाऱ्यांचं नाव खराब होतं हा विषय. खराब होतं ते. पैसे दे बघ, धंदा तर 12 महिने चालू नाही, हो हो पण त्याला मत नसतं. बरोबर मग काय होतं बा, नाही 40 गावाले व्यापारी फसवून टाकतात. बरोबर बरोबर असं झालं. पण तुम्हाला एक सांगतो, बाजारात जे बी कस्टमर येतं ना, हम्म, तर दादा रुपयामधून 60% हम्म. फसूनच जातात बरोबर. बाजारमध्ये. बरोबर हो. आणि जे घरी इथं कस्टमर आता जंगलात कसं आहे, तुमच्या लक्षात येईल. कोणती शेळी गाडी चारा उतारणार म्हणा, चारा खाते नाही खाते लंगडते काय होते. गाडी उतरलं नाही, त्या दिवशी टाइम भेटला मध्ये यायचं, हम्म, तुझी आहे का मालानी, दुसरे व्यापारी ते प्रत्येकाला फोन लावा, हम्म. कोणाकडे माल कसा आहे, फिरून यायचं. आणि एखादी अनुभवी माणूस तुम्हाला गावात शेळी ओळखतात अनुभवी माणूस आणा. अनुभव बनवतो त्याच्यात. आता आज सकाळी जे कस्टमर आलं, हम्म. आपलं सकाळचा विषय काल हां हा हां सकाळी कस्टमर विजू फक्त तुमच्या हाताने बांधून द्या म्हणे. हां किती शेळ्या घेतल्या त्यांनी बिचाऱ्यांनी? हां 15 शेळ्या. हां पाहिल्या ना तुम्ही? हां. 22,000 रुपये पट्टी त्यांनी 22,500 व्यवहार झाला. मी काय घेतले त्यांच्याकडनं? हां फक्त 22,000. 22 का बरं आपल्या नावावर आलेले आहेत, 500-500 आज कमी दिले होते. काय त्यांनी भाऊ विजू भाऊकडे जा, हां चांगला माल भेटतो, गॅरंटीचा माल देतो. ते हम्म. दुसऱ्यांचा आपल्याकडे आलेले आहेत. आता परत आज सकाळी फोन आला, हम्म. विजू भाऊ गाडी आली का आम्हाला फोन करा, 15 दिवसात 8 दिवसात हम्म. आम्हाला अजून परत विषय घ्यायचे, बरोबर बिंदात राहायचं. चालतं परत ठीक. एक सर आले, सरांना दिले मी माझ्या हाताने 13 बकऱ्या. हम्म, तुम्ही युट्यूबला पाहून घ्या, तुम्ही नव्हते, हम्म. तुम्ही घरी गेल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ काढलेला आहे. बरोबर आमचा व्हिडिओ काय साधारण राहता, आम्ही काही एवढ्या ऍक्शन मध्ये बोलत नाही, ते साधारण
ऍक्शन मध्ये बोलायचं आणि लोकांना दाखवायचं ते काम नाही आपलं. बरं बरं. शंपल हो अनाडीला लोक आहेत, आम्ही काय एवढे शिकलेले नाहीत. बरं. फोन पे वापरता येत नाही लवकर, पण ते कसं याच्याकडनं त्याच्याकडनं सांगून करून घ्यावं लागतं. बऱ्यापैकी मदत माझी होती तुम्हाला. हो आणि आकाश भाऊ युट्यूबला म्हणजे आज असं आहे, आज तुमचं एवढं मोठं नाव निघते हो ना, हो ना. उभे तर आकाश भाऊ राहिल्यावर व्यवहार होणार. होऊन जातो बुवा असं. 500, 1500चा फरक असल्यावर करावं लागतं. बरोबर. थोडाफार तुमचा मान ठेवावा लागतो आम्हाला. बरोबर बरोबर. हो का? तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण माहिती विजूभाऊ यांनी बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला क्वालिटी दाखवलेली. लवकरात लवकर शेळ्या घेण्यासाठी विजूभाऊ यांच्याशी संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. चालेल विजूभाऊ, धन्यवाद.